नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे. पण प्रेक्षकांनो, एक गोष्ट सांगते की ह्या जीवाच्या बाबतीत ना कसं काय असं होतं तेच कळत नाही. तो नेहमी चांगलंच करण्यासाठी जातो, पण तो त्याच्या बाबतीत लोक गैरसमज करून मोकळं होतात. म्हणजे नंदिनीचंच म्हणते मी. आताही तसंच झालं की जीवाने चांगलं काम करायला जाणार आणि नंदिनी त्याच्या बाबतीत गैरसमज करून त्याच्यावर चिडून तिथनं निघून जाते. पण प्रेक्षकांनो, सुरुवातीला खूप छान दाखवलेलं आहे, कारण आता नंदिनीने जीवाला माफ केलेलं असतं आणि दोघेही खूप आनंदात असतात. इकडे आता नंदिनीने हातात फोन घेतलेला असतो, पण तेवढ्यात नंदिनीची ओढणी ओढून जीवाच्या अंगावर जाते. आणि प्रेक्षकांनो, हा तर आपण असं समजू की देवाने दिलेला इशारा आहे. पण जीवा खूप आनंदात आहे आणि नंदिनी सुद्धा. आता नंदिनीने जीवाला अनब्लॉक केलेलं असतं सोशल मीडियावरनं आणि याची नोटिफिकेशन आता जीवाला जाते. आणि इथे रोमॅन्टिक असं गाणं लागतं, कधी तू रिमझिम भरणारी बरसा. आणि इकडे नंदिनी मात्र चोरून जीवाला बघत असते. जीवा ते नोटिफिकेशन बघतो तर काय, नंदिनीने त्याला सोशल मीडियावरनं अनब्लॉक केलेलं असतं. आणि इकडे आता दोघेही म्हणते, नंदिनी त्याच्याकडे बघून खूप लाजते आणि तिची ओढणी असं जसं काही ती आहे असं समजून त्या ओढणीसोबत तो कपल डान्स करत असतो. आणि हे सुद्धा नंदिनी बघत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. प्रेक्षकांनो, आता यांचं नातं असंच बहरू देऊ फुलू देऊ, दोघांना त्यांचा वेळ देऊ. आता वेळ तर त्यांनी घेतलाच आहे, पण बघूया. आता बघा, इथे यांचं दोघांचं रोमॅन्स चालू आहेत. आपण यांना डिस्टर्ब नको करायला. आपण जाऊया ह्या काव्याकडे, कारण तिचा बोका हरवलाय आणि तिने आशीर्वाद बंगला पूर्ण डोक्यावर घेतलेला आहे. आणि इकडे ही काव्या म्हणते की रम्या, आता तुला मी सोडणार नाही. असं म्हणत ती वरती येते आणि म्हणते की आत्याबाई. आणि बघा, ह्या रम्याचा पारा खूप चढलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ती आता तिच्या मागे पार्थ सुद्धा येतो आणि मानिनी काकू सुद्धा येतात. आणि पार्थही तिला अडवतो की काव्या. मानिनी काकू म्हणतात की काव्या अगं थांब. आणि बघा, हिचा पारा वर चढलेला असताना या दोघींना प्रेक्षकांना खूप घाबरतात. हे बघूनच मला हसायला येतं, पण तरीही तिच्या वाटेला का जाताना हेच कळत नाही. इकडे आता काव्या त्यांना विचारते की कुठे माझा बोका, पण या दोघी म्हणतात की काव्या आम्हाला काहीच माहित नाहीये ग. आणि काव्या म्हणते की तुम्ही खूप बोलताय, मी तुम्हाला काय विचारते, मला त्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि प्रेक्षकांना आता हिच्या हातात ती कैची असते ना, तीच काव्या ओढून घेते आणि यामुळे नंदिनी तर खूपच घाबरते. आणि हिने कात्री ओपन केलेली असते. वसुआत्या खूप घाबरतात. त्या म्हणतात की अगं लागेल आम्हाला, लागे. रम्या पण खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं की ही काव्या काय रागाच्या भरात काही करते की काय. पण काव्या खूप त्यांना विचारते, कुठे माझा बोका, सांगा पटकन, कुठे ठेवलं तुम्ही माझा बोका, काय केलं त्याच्यासोबत, मी काही खेर ऐकणार नाही तुमची, मला सांगा कुठे आहेत माझा बोका. वसुआत्या म्हणतात की अगं आम्हाला नाही माहीत बाई. आणि त्या प्रेक्षकांना बघा खूप घाबरलेले आहे आणि त्या जिन्यावरनं आता उतरत देखील आहे, पण तरीही काव्या त्यांना काहीच ऐकत नाही. आणि काव्या म्हणती नाही माहिती कुठे, तर मग ही कात्री घेऊन कुठे फिरत होता. तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की अगं ती कात्री काय खाली ठेवायला चाललो होतो ग आम्ही. काव्या म्हणती खाली ठेवायला चालला होता ना मग तुम्ही, मग अचानक कापसाचा वरचा बस कस काय झाला. तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की मला काय माहिती. आणि प्रेक्षकांना हा सगळा एक कोइन्सिडन्स असतो बरं का. काव्याच्या बोक्याला यांनी काहीच केलेलं नसतं. ते आता तुम्हाला पुढे कर आणि तुम्ही हसून पोट दुखेल तुमचं, एवढं मात्र नक्की. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता वसुआत्याने रम्याला सोडला आहेत काव्याच्या ताब्यात आणि त्या एकदम पट खाली येतात. आणि तिकडं आता काव्या रम्यालाच धरते आणि म्हणते की कुठे आहेत माझा बोका. आणि बघा, आता काव्या सुद्धा तिच्या माग पळत वरतून खाली येते आणि रम्याचा पाय अडकतो आणि रम्या खाली पडते. वसुआत्या म्हणतात तू मागे हो, हिच्या मागे हो, हिने काहीच केलेलं नाहीये. त्यांना असं वाटतं आता काव्या यांना मारतेच की काय. आणि इकडे आता पार्थ सुद्धा काव्याला अडवत असतो. तो म्हणतो की काव्या ऐका. तेवढ्यात ही काव्या कोणाचंच ऐकून घेत नाही. काव्या म्हणती पार्थला गप्प बसाव तुम्ही. काव्या खूप संतापलेली असते. तिचा बोका म्हणजे तिचा जीव की प्राण असतो. काव्या चिडलेला आवाज संतापाच्या भरात म्हणते की रम्या बोल पटकन. इकडे पार्थ म्हणतो की काव्या सोडा त्यांना. काव्या म्हणते की नाही सोडणार आहे मी तुला, रम्या तुला नाही सोडणार आहे आणि तुझी काही गय पण करणार नाहीये. काव्या म्हणते की
की आत्याबाई तुमची सुद्धा. आणि वसू आत्या म्हणतात की मारून टाकायला तो काही खरा बोका होता का, बावळट कुठली. आणि मग मानेने काकू म्हणतात की म्हणजे तुम्ही खरंच कापून टाकला की काय, कमाल आहेत बाई तुमची. वसू आत्या म्हणतात की अगं नाही कापला का बाई. आणि तेवढ्यात आतून काव्या चढते आणि म्हणते बोला पटकन. आणि बघा ही काव्या ना त्यांना कातर दाखवून खूप खूप म्हणजे खूप घाबरवलेला असतं. पण आता पार्थच तिला मागे ओढतो आणि म्हणतो की काव्या बास करा हे आता. काव्या म्हणते की करू दे ना मला वेडेपणा देशमुख, करू दे. काव्या म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत म्हणून मी त्या खोट्या बोक्याला म्हणजे त्याला घरात घेऊन आले. काव्या म्हणते की तुमच्याशी बोलता येत नाही म्हणून त्या बोक्याशी बोलायचे मी, त्याच्याशी बोलवत त्याच्यासोबत खेळत मन रमवायचे मी माझे या घरात. काव्या म्हणते की आपल्यातलं कम्युनिकेशनचं डिव्हाइस होतं हे पार्थ. काव्याना खूप म्हणजे खूप भावनिक झालेली असते, म्हणजे खूप इमोशनल. आणि ती म्हणते की हा बोका कापला यांनी, कापला तो बोका. आणि काव्याला खूप म्हणजे खूप रडायला येतं प्रेक्षकांनो. तिच्या त्या मागच्या भावना आहेत ना प्रेक्षकांनो, फक्त ती स्वतः समजू शकते. आणि बघा मानिनी काकू सुद्धा समजू शकतात. पण आता बघा इथे काय होतं ते. पण इकडे आता बघा पार्थला काव्या रडते ना हे काही सहन होत नाही प्रेक्षकांनो. तो म्हणतो की काव्या या बसा इथे. खूप रडते काव्या, कारण काव्याला माहिती असतं की तिचा म्हणजे पार्थ तिच्याशी बोलणार नाही. आणि ती जे आत्ता जे बोलली ते अगदी खरं होतं. आणि आता पार्थलाही सहन होत नाही म्हणून तो आणि काव्या डायरेक्ट त्याच्या गळ्यातच पडते. काव्या तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की रडू नका प्लीज काव्या, रडू नका. आणि हे काही मात्र आता ह्या रम्याला सहन होत नाही. पार्थ म्हणतो की अहो मी आहे ना, मी खरा ओजी बोका आहेत ना. आता पार्थ त्याची समजूत काढत असतो आणि म्हणतो की तो खोटा बोका होता. समजूत काढत असताना देखील पार्थ खरं बोलला आहे. तो म्हणतो की मी तुमचा खरा बोका आहेत ना. पार्थ तिला एवढंही म्हणतो की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, रडू नका. पण इकडे आता पार्थ तिला समजावून सांगत असतो, पण इकडे यांना मात्र ते काही आवडत नाही. पण इकडे काव्याचं बोलणं म्हणजे रडणं काही थांबत नाही. ती म्हणते की पार्थ पण मला तो बोका हवा आहे पार्थ. काव्या खूप रडते आणि म्हणते की कापलं त्यांनी माझ्या बोक्याला पार्थ. इकडे पार्थ फक्त म्हणत असतो काव्या रडू नका, मी आहेत ना काव्या. आता यांचं आता रडणं सुमन बनवणं हे चालू राहणार आहेत. तोपर्यंत आपण आता इकडे बघूया की यांचं प्रेम कुठपर्यंत आलं आहे. आणि आता याचं प्रेम पतंगापर्यंत आलं आहे. तो म्हणतो की अगं बाई पतंग उडवित होते, बाई मी पतंग उडवित होते. आणि तो त्याची डार्लिंग धुवत असतो. आणि तेवढ्यात तिथे गुड्डू येतो आणि म्हणतो की क्या बात आहे जीवा भैया, क्या बात आहे, चांगलं गाणं गुणगुणत आहे तुम्ही. आणि गुड्डू म्हणतोय की जीवा भैया ये देखिए. जीवा बघतो आणि म्हणतो की अरे फिर से फुलवा आहे हे. जीवा म्हणतोय की वा वा वा. गुड्डू भैया म्हणतो की फुलवा के साथ चिठ्ठी पण आले आहे. गुड्डू म्हणतो की आज पण कोणीतरी चिठ्ठी लिहिलेला आहे. जीवा म्हणतोय की काय सांगतोय. जीवा म्हणतोय की एक काम कर, ये चिठ्ठी तुम्हारे भाऊजी को दे के आओ, तुझी भाऊजी आज माझ्यावर खुश आहे. जीवा म्हणतोय की चिठ्ठी वाचून आणखीन खुश होईल जा. जीवा म्हणतो की आणि हो फुलवा भी लेके जा. गुड्डू म्हणतो की जीवा भैया मी काय बोलतो आहे, या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय आपण ते वाचून बघूया का. तेवढ्यात जीवा चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो की ऐसा एक खंपट लगाएंगे ना तुमको. गुड्डू म्हणतो की खंपट नाही हो, कंपात होता है. जीवा म्हणतो की नाही हमें कंपटही देना आहे. जीवा म्हणतो एकतर दुसरी गोष्ट एकतर पहिली गोष्ट म्हणजे चोरून कॉल ऐकणं, त्यांचे व्हिडिओ शूट करणं, ह्या गोष्टी करू नये रे गुड्ड्या, कळतंय का तुला, लोकांची प्रायव्हसी जपावी. आणि जीवा म्हणतोय की जा देऊन ये रे. आणि हा गुड्डू आता इथंच म्हणत असतो ओ नंदिनी भाऊजी चिठ्ठी आई आहे. आणि त्यातनं खरंच चिठ्ठी पाण्यात पडते. त्यामुळे जीवा म्हणतोय की ए काय रे वांग्या काय केलं. आणि जीवा म्हणतोय की या चिठ्ठीचे तर तू करून टाकली. गुड्डू म्हणतोय की या चिठ्ठीचा तर लयच लोचा झाला. जीवा म्हणतोय की नंदिनी ही चिठ्ठी वाचून आणखीन खुश झाली असती, पण आता काय करू मी. गुड्डू म्हणतो की हम अब का बताए. आणि गुड्डू काहीतरी विचार करतो आणि नंतर म्हणतो की जीवा भैया. हा गुड्डू म्हणतोय की जीवा भैया तुम्हाला माहिती आहे चिठ्ठी भिजला आहे. जीवा म्हणतोय की हा कधी नकल नाही की हो का. जीवा म्हणतोय की ए चल गपरे, याला काही सांगतोय. आणि प्रेक्षकांनो आता इकडे ह्या जुगाड करणार आहेत काय ते चिठ्ठीचा. पण आपण इकडे बघू काव्याचा बोका सापडतोय की नाही. आणि तेवढ्यात आशाताई काव्याचा बोका
काव्याजवळ घेऊन येतात आणि म्हणतात की काव्याताई हा बघा तुमचा बोका. आणि बघा काव्या खूप खूप रडत असते. तो बोका बघून ती खूप खुश होते. आणि बघा काव्याला तो बोका मिळाल्यावर काव्या त्याच्या इतक्या पप्प्या घेते. हे बघून मानिनी काकू म्हणजे कोणालाही ऑकवर्ड फील होणारच. पण असो इकडे आता काव्या खूप खुश झालेली असते. ती म्हणते की पार्थ माझा बोका मिळाला पार्थ मला. आणि बघा आता काव्याचा बोका काव्याला परत मिळाला. या खुशीमध्ये तिने तिच्या ओजी बोक्याला मिठी मारलेली असते आणि पार सुद्धा तिला काहीच बोलत नाही. पण इकडे आता रम्याला हे काही सहन होत नाही. ती काही बोलणार तेवढ्यात वसुआत्या तिला म्हणतात की रम्या नाही. आणि इकडे मानिनी काकू मात्र यांची नजर काढतात. आणि बघा आता पारच्या लक्षात येतं म्हणून पार्थ म्हणतो की काव्या. त्यामुळे आता काव्या सुद्धा लगेच मागे होते. पण तेवढ्यात तिचं मंगळसूत्र पारच्या ब्लेझरच्या बटनमध्ये अडकतं. आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं लग्नानंतर होईलच प्रेम. आणि प्रेक्षकांनो आता हे मंगळसूत्र अडकलं वगैरे हे काही रम्याला सहन होत नाही. लगेच रम्या तिथे येते आणि ते मंगळसूत्र असं कसं तरी हँडल म्हणजे असं वेंधळेपणामुळे असं हे ते मंगळसूत्र त्या बटनमध्ये काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि काव्या तिला म्हणते की रम्या अगं. आणि ते बटनामधनं काढल्यानंतर ती रम्या मंगळसूत्र धरते आणि ते मंगळसूत्र ती तोडायला जातेच. तेवढ्यात तिच्या हाताला ही रम्या काव्या हात लावते. तेवढ्यात तिला त्रास होतो. काव्या म्हणती आता हात घातला आहे. काव्या म्हणते की परत माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा प्रयत्न जरी केलास ना रम्या. काव्या म्हणते की तर याद राख. आणि काव्या म्हणते की जे तुझं नाहीच आहे त्याला कशाला हात लावायचा रम्या. आणि काव्या चिडलेली असते. ती म्हणते की बोल. तेवढ्यात रम्या म्हणते की हे बघ काव्या बाद झालं तुझं. आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की रम्या बस झाला आता हे तुझं. पार्थ म्हणतोय की काव्या तुम्हाला तुमचा बोका मिळाला आहेत ना. तो म्हणतो की आता मला वाद नको आहे. आणि काव्या बरोबर बोलते. ती म्हणते की वाद घालण्यात रम्या मॅडमला आणि वसुआत्यांना रस आहे. काव्या म्हणते पार्थकडे बघून आपण तर प्रेम करणारी माणसं. काव्या म्हणते की खरं सांगू का पार्थ मला हा बोका मिळाल्याचा जेवढा आनंद झाला आहेत ना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद मला माझा हा बोका परत मिळाल्यावर होणार आहे. काव्या म्हणते की मिळेल ना मला तो. यावर पार्थ तिच्याकडे बघतो. प्रेक्षकांनो आणि हा सगळा प्रश्न सगळ्यांच्या मनातच येतो का पार्थ काव्याला ऍक्सेप्ट करेल की नाही करणार. त्याच्या वागण्यावरनं तर सगळ्यांना असं हेच वाटतं की तो इतक्या लवकर नाही ऍक्सेप्ट करणार. पण काव्याची जिद्द प्रेक्षकांनो त्याच्या पुढे कधी कधी हारही मानेल असंही मी सांगू शकते. ती म्हणते की असो. आणि काव्या म्हणते की जे मिळणार आहेत आपल्याला त्याच्याबद्दल कशाला काळजी करायची. आणि इकडे काव्या म्हणते की आशाताई थँक्यू तुमच्यामुळे मला माझा बोका परत मिळाला आहे. काव्या खूप आनंदात असते आणि आशाताईंना थँक्यू खूप वेळा म्हणत असते. काव्या विचारते की पण हा मिळाला कुठे तुम्हाला. तेवढ्यात आशाताई म्हणतात की हा लपाड ना धुण्याच्या चादरीत जाऊन बसला होता. वसुआत्या म्हणतात की घ्या. आणि काव्या लगेच त्या बोक्याकडे बघते आणि म्हणते तिथे कसा केला हा. आणि इकडे पार्थला आठवतं. आशाताई म्हणतात की चादरीत कसा आला मला ते नाही माहीत. धुण्याचे कपडे घ्यायला मी तुमच्या रूम मध्ये गेले. आणि इकडे आता दाखवलेलं आहेत की आशाताई धुण्याचे कपडे घ्यायला आलेले असतात आणि ते म्हणतात की हेच आहे वाटतं धुण्याचे कपडे. एक काम करते चादरी सकट घेऊन जाते आजच होऊन जाईल सगळं. आणि बघा आता इकडे काव्याला हे ऐकल्यावर तिचा बोकुडी तिला परत मिळाला याचा आनंद झाला. पण आता मानिनी काकू म्हणतात की चला मशीन मध्ये टाकायच्या आधी तुझ्या लक्षात आलं. मानिनी काकू म्हणतात की पण मला सांग हा जो कापूस पडला आहे वरून ते कशाचा आहे. आशाताई म्हणतात की अहो ते काय आहे ना मी सगळ्या उषा वरती टेरेसला घेऊन गेले होते साफसफाई करायला आणि झटकताना त्याच्यातून माझी ही उशीच फाटली. आणि आता वसुआत्या आणि त्या डोक्याला हात लावतात. प्रेक्षकांना खूप मजेदार सीन होते आजचे. आता प्रेक्षकांना आता काव्याचा बोका परत मिळणार आहे. पण एक बोका तर मिळाला आहे. आता नंदिनीचं बघा काय होतं ते. आता नंदिनी चालली असे आनंद निवासला. पण तिची आई तिला विचारते काय ग आनंद निवासला चाललीस का. नंदिनी म्हणते की हो. आणि त्या म्हणतात की अगं काव्य जीवाच्या फॅन्सने ही फुलं पाठवली होती काय करून टाकून द्यायचीस ना. आणि इकडे आता हिला आठवत असतं की आपण त्याला माफ केलं आहे.
शारदा काकू म्हणतात की काय करायचं, ती फुलं सुकून गेली आहेत, टाकून देऊ ना. नंदिनी म्हणते की आई सगळ्याच गोष्टी कशाला टाकून द्यायच्यात ना. ती म्हणते की सुकलेला गुलाब पुस्तकातही ठेवता येतो. शारदा काकू म्हणतात की अगं बाई. त्या म्हणतात हो का, छान वाटलं ऐकून मला. त्या म्हणतात की गुलाब जपून ठेवणारी, फुलांवर विश्वास ठेवणारी माणसं दुर्मिळ होत चालली आता. त्या म्हणतात की शारदा काकू गुलाब देणं, ग्रीटिंग देणं हे आजच्या पिढीला ना ओल्ड स्कूल वाटतं. शारदा काकू म्हणतात की पण तुला सांगते, आमची अख्खी पिढी प्रेमाचं गुलाब जपून ठेवणारी होती. आणि त्या म्हणतात की तू सुद्धा हेच करते ना, हे बघून अगदी छान वाटलं मला. त्या म्हणतात की मला खात्री आहे तू जे सुकलेलं गुलाब जपून ठेवतेस तर तुझ्या नात्याला एक संधी नक्की देशील. तुला गुलाब पाठवणारे किंवा त्या बुक्यांसोबत गेट वेल सोहून लिहून पाठवणार आहेत, यामुळे तू आता नक्की बरी होती. आणि त्यांना सुद्धा आनंद झाला असता. ते म्हणतात की छान घे. आणि इकडे आशाताईंना वाईट वाटलेलं असतं म्हणून त्या म्हणतात की सॉरी. काव्या म्हणते की काय आशाताई, तुम्ही सॉरी म्हणू नका, इट्स ओके. उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणेल, पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणेल. त्या म्हणतात की काव्या म्हणते की तुमच्यामुळे बोका परत मिळाला माझा. इकडे आता वसू आत्यांचा बघा, एवढं सगळं झाल्यानंतर त्यांची जी हाल झाली ना प्रेक्षकांनो, त्यामुळे ते आता बोलतात. ते म्हणतात थँक्यू काय थँक्यू. वसू आत्या म्हणतात तिच्या जर हे आधीच लक्षात आलं असतं ना तर जो हा आत्ता तमाशा झाला ना तो झालाच नसता. आणि वसू आत्या आशावर ऐकायची, तुला ना माझ्या शब्दात, आणि त्या आशावर हात उगारतात. तेवढ्यात काव्यामध्ये हात घेते. आणि इकडे काव्या त्यांना म्हणते की आत्याबाई, रम्याला जे सांगितलं तेच तुम्हाला सांगते. आत्ता आशा वागल्यात, पण परत जर अशा वागल्यात ना तर याद राखा. काव्या त्यांना डायरेक्ट सांगते, परत जर आशाताईंवर हात उगारण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर गाठ काव्या देशमुखशी आहे. आणि इकडे आता काव्या म्हणते की कळलं का. आणि आशाताईंना म्हणते की आशाताई, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय हवंय. तुमच्यामुळे ना आज माझा बोका मला परत मिळाला आहे. काव्या खूप आनंदात असते आणि ती म्हणते की तुम्हाला काय हवंय ते सांगा मला. ती आशा म्हणते की मला काहीच नकोय. खरं सांगू का, तुम्ही आणि पार्थ दादांनी सुखाने नांदावं एवढंच मला वाटतंय, त्याच्यातच मला आनंद आहे.